वेलकम बॅक सर्व खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहतोय, परंतु ऑफ्टमच्या खूपच बाहेर. कुणाल निकालची वाईट बॉलचा इशारा करत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू असलेला सामना यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन आणि गावदेवी गावठाण या दोन संघादरम्यान. गावदेवी गावठाण संघानं अत्यंत दर्जेदार कामगिरी या स्पर्धेमध्ये यापूर्वी देखील केलेली आहे. साईश मात्रे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही, परंतु चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, खूपच ऑफ्टमच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. साईश मात्रे यावेळेला गावदेवी गावठाणचा संघाचा हुकमाचा एक्का आहे, परंतु यावेळेला आपण बघितलं तर निश्चितच नियंत्रण नाही. ऑफ्टमच्या बाहेरची गोलंदाजी आता यावेळेला इंटेन खूप चांगला आहे, परंतु नियंत्रण आहे, दिशेवरती कंट्रोल नसल्यामुळे वाईट बॉलचा इशारा. धावपल करते धाबा 2. स्वप्नील आणि महेश ही जोडी मैदानावरती. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केले, परंतु यावेळेला कोणतं नुकसान होणार नाहीये. बॉन केजी स्पोर्ट क्लब आणि आमदार उमाताई खापरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 एक अत्यंत सुंदर स्पर्धा. या स्पर्धेचा 6वा दिवस. 2,50,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, त्यानंतर आणखी 3 पारितोषिक आहेत. 1.5 लाख, 1 लाख, 1 लाख आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट बाईक. प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. धावपल करती एकूण डाबा 3. व्यवस्थित खेळण्याचा जो प्रयत्न झालाय, पुन्हा एकदा आपण बघितलं तर तितकंच यश मिळत नाहीये. डायरेक्ट हिट दुसऱ्यांदा केलेला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना यावेळेला क्षेत्ररक्षक सोहेल 2दा डायरेक्ट हिट केले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगला आहे, त्यामुळे कोणतं नुकसान होत नाहीये. धावपल कर धाबा 4. यशवंत भाऊ पाचांगे स्पोर्ट फाउंडेशन. टेनिस विश्वातला एक अतिशय गोड आवाज आणि खूप डिमांड असलेला आवाज निश्चितच आपण पाहतो आहे. चंद्रकांत शेट्टी मायक्रोफोन वरती या षटकानंतर लगेच जॉईन होतील. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावपल धाबा 4. डावकर फलंदाज यावेळेला स्वप्नील व्यक्तिगत 1 या धावसंख्येवरती खेळतोय, तर महेशने आतापर्यंत 1 धाव केले. यावेळेला चांगला फटका साईडला, अत्यंत सुंदर चांगला टायमिंग, चेंडू सीमारेषा पार जाईल, आकाशाला गवस निघाणारा षटकार. स्वप्नील भायररावच्या बॅटमधनं अत्यंत दर्जेदार फटका. टायमिंग चांगलं होतं आणि खूप चांगली बॅटिंग स्वप्नील भायरराव करू शकतात हे त्यानं अनेक वेळा अनेक मैदानावरती दाखवून दिले. आता जास्त पुढे ठेवलेला चेंडू होता आणि त्यावरती कर्पूस समाचार घेतलाय. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर चौकारांची संख्या 422, षटकारांची संख्या 285. साईश मात्रेवरती या हल्ला करण्यात आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूमध्ये 8 डाबा. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण यावेळेला पाहतोय अत्यंत सुंदर आणि दिमागदार असं आयोजन आहे. संदीप कदम मेमोरियल आमदार चषक त्याचं सुंदर प्रक्षेपण. आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 4 चेंडूंमध्ये आपण बघितलं तर धावपल कर धाबा 8. एक षटकार स्वप्नील भायररावच्या बॅटमधनं. धावपल कर धाबा 10. धावपल कर एकूण डाबा 10. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साईश मात्रे. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता आघाडीचा गोलंदाजी मार्कवरती साईश मात्रे. बॉन केजी स्पोर्ट क्लब आणि त्याचबरोबर आमदार उमाताई खापरे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेली एक मानाची स्पर्धा संदीप कदम मेमोरियल. हा एक वेगळा फटका या ठिकाणी पाहू शकता. काय घडलंय, पुन्हा एकदा चेंडू नेटच्या बॅटवरती येत नाहीये. यापूर्वी एक चांगला फटका, त्यानंतर एक रिव्हर्स स्वीप खेळण्याचा जो प्रयत्न झाला त्यामध्ये फारसं यश मिळालं नाहीये. आणि धावपल करती एकूण डाबा होत आहेत 11 बिनबाद 11 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. अत्यंत महत्वाचा षटक, महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. आणि यावेळेला बॅटर पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे साईश मात्रेसाठी. 11 धावा आतापर्यंत त्यांनी दिले आहेत.
स्वीटचा सुरेख पटका, चांगला टायमिंग, चेंडू जाईल सीमारेषा पार, अतिशय गोळीच्या वेगानं चौकार येतोय महेशच्या बॅट मधनं. खणखणीत दणदणीत दर्जेदार चौकार, चेंडू सीमारेषा पार आणि या 4 धाबांनी धावसंख्येला येते आकार. पहिल्या षटकामध्ये धाव फलकम धाबा 15, बिनबाद 15. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशनने सुरुवात केलेली आहे. सुरुवात अप्रतिम आहे. जशी नदीला झऱ्याची आवश्यकता असते तशा पद्धतीने या ठिकाणी धावाची चांगली सुरुवात करणं फार गरजेचे असते. इथे मात्र सुरुवात अप्रतिम केलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 आणि ज्यावेळेला दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल त्यावेळेला मायक्रोवरती पुन्हा एकदा स्वीट व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर चंद्रकांत शेट्टे. धन्यवाद समालोचकांचे लिटिल मास्टर आमचे प्रशांतजी आदवडे सर यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या रंगारंग दुनियेकडे. अर्थातच बॉन केजीची ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आमदार चषक संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीकडे. बक्षिसांची रेलचेल, भव्य दिव्य आयोजन, या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज या क्रीडा स्पर्धेतील एक महत्त्वाचा सामना येताना पाहायला मिळतोय आपल्या समोर, ज्या ठिकाणी एका बाजूला जर पाहिलं तर धन्यवाद. यावेळेला आणखीन एक आक्रमण केलंय, उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. पाहुयात बॉल किती चांगले एफर्ट्स तिकडे होते, परंतु सीमारेषेच्या जवळ काय एफर्ट्स दाखवलेत. बॉलला अडवलं तरी देखील, कारण मडवी तिकडे गेले होते आणि सीमारेषेच्या दिशेने निघालेला बॉल हा अडवला. आणि धावसंख्या पाहिली तर गोलंदाजीसाठी विजय पवार यांना आपण पाहतोय. कर्जत खालापूर परिसरातील खेळाडू आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. विजय पवार आणि ते वाह काय जबरदस्त तिकडे दाखवले. अशा प्रकारे बॉल अडवणं सोपी गोष्ट नसते, परंतु ते अडवला गेला. एका बाजूला स्वप्नील भालेराव एक जबरदस्त खेळाडू म्हणून नाव घेतलं जातं पुणे जिल्ह्यामध्ये. यावेळेला दिशा दिली बॉलला, दिशा फाईन लेगची होती आणि 4 धावा त्या ठिकाणी अर्जित करताना पाहायला मिळत आहेत. येतोय चौकार. वाह, पहिल्याच ओव्हरमध्ये या मॅचची सर्वांना प्रतीक्षा आहे, कोण जिंकणार. एका बाजूला जर पाहिलं तर यशवंतदादा पाचंगे यांचा शिरूरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील गावठाणचा म्हणजेच अतुल मडवी यांचा संघ आहे. त्यामुळे सर्वांच्याच ही स्पर्धा गावदेवी गावठाण संघाने या अगोदर एकदा जिंकली आहे आणि आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. परंतु त्यांच्या समोर जर पाहिलं तर प्रदीप न्यायनीत यांनी देखील एक चांगला संच इकडे आणलाय. महेश पुली आणि त्याचबरोबर स्वप्नील भालेराव. दुसरी ओव्हर सुरू आहे, धावसंख्या 21 झाली आहे आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विजय पवार. खुल्या टप्प्याचा बॉल होता, मोठा फटका नाही घेऊ शकले यष्टीरक्षक तुषार शर्मा यांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 8 ओव्हरच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट अगदी टेनिस क्रिकेटला ज्या वेळेला सुरुवात झाली ना, टेस्ट मॅच सारखं इनिंगच ते खेळलं जायचं. त्यानंतर जर पाहिलं तर अगदी 30-30 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळाल्या, 25 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळाल्या, त्यानंतर 20, 16, 12, 10, 8, आता 4, 5, 3, 2, 1 अशाही मॅच पाहायला मिळतात. परंतु इकडे दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. अपील केलं गेलं परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला आणि पंचांनी लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव तिकडे कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, जाऊन पोचते ती म्हणजे 23 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. बरोबर ना, कन्फर्म करा म्हणजे मला माईकवर बोलायला. 22. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा एक वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला आणि त्यावर एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते.
जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पुन्हा एकदा विजय आलेत बॉलिंगसाठी. विजयचा वेग, परंतु यावेळेला गती कमी केली, बॉलला वळण दिलं, वळण देत असताना यष्टीरक्षकांकडे पाठवलं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बघता बघता जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरी ओव्हर संपली आणि 2 ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरे या ठिकाणी संपल्यानंतर 23 धावा झाल्या आहेत. विकेट नाही आली आहे ही जमेची बाब. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाची देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु गावदेवी गावठाणला विकेट घ्याव्या लागतील इकडे. तर पाहूया, एक टीम आपल्याला पाहायला मिळते पुणे जिल्ह्यातील, एक टीम पाहायला मिळते रायगड जिल्ह्यातील. आणि आज या ठिकाणी पाहू शकता आपण उद्घाटन सोहळ्याचे दृश्य. चंद्रकांत सन्माननीय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं आज झालेलं या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आगमन. सोबतीला जर पाहिलं तर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, ज्यांच्या नावाचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आयोजन पाहतोय, आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य उमाताई खापरे या देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत्या. आणि ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला एक जबरदस्त उद्घाटन देखील पाहायला मिळालं. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 संपल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित करण्यात येते साईश यांना. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय लगेचच, आणि या बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा किती घेतला जातोय पाहायचा आहे. एका बाजूला जर पाहिलं तर पुण्यातील खेळाडू आहेत महेश पुली, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दौंड तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. वाळकी गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्वप्नील भालेराव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते, परंतु साईश मात्रे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई गावचा खेळाडू बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. नाव साईश मात्रे. या वेळेला आल्या पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी महेशने पाठवलं या बॉलला सीमा रेषा पार, चौकार. काय फटका खेळला. 360 बॅटिंग याला म्हटलं जातं, आणि ही 360 बॅटिंग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेटमध्ये वेगवेगळे फटके तुम्हाला पाहायला मिळतात, आणि तेच वेगवेगळे फटके या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न. म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट आपण फॉलो करतो, परंतु काही फटके जे आहेत ना, आपल्या टेनिस क्रिकेटमधून देखील इंटरनॅशनल क्रिकेटवाले फॉलो करतात, कारण असे काही वेगवेगळे आणि कल्पक फटके आपल्याकडे देखील खेळले जातात. आपल्या टेनिस क्रिकेटची देखील मोठी उंची आहे, एक वैभव आहे, फक्त त्याची दखल इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडिया तेवढी घेताना पाहायला मिळत नाही. परंतु आपल्याकडे सोशल मीडिया नावाचं असं माध्यम आहे ना, त्या माध्यमाने आपल्या टेनिस क्रिकेटला समृद्ध केलंय. या वेळेला फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने दैदिप्यमान बॅट दाखवतायत महेश पुले. वाह, लाजबाब. साईची बॉलिंग चांगली आहे, परंतु बॉलिंगपेक्षा बॅटिंग चांगली होते. पहिल्या दोन्ही बॉलवर चौकार येताना पाहायला मिळाले. या मॅचमध्ये खूप काही आहे. मोठी धावसंख्या पाठलाग करण्याची क्षमता उरणची टीम ठेवते, परंतु त्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी शिरूरचा संघ म्हणजेच यशवंत भाऊ पाचंगे यांचा संघ देखील चांगली कामगिरी करतोय या मॅचची. आणि म्हणूनच या मॅचवर सर्वांच्या नजरा असतील. या मॅचमध्ये कोण जिंकणार याच्यावर देखील सर्वांच्या नजरा आहेत. धावसंख्या 31 वर पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 8 षटकांच्या मॅचमध्ये मागील मॅचमध्ये 99 धावा झाल्या. या मॅचमध्ये किती धावा होतील. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 87चं टार्गेट होतं, दुसऱ्या मॅचमध्ये 85चं, तिसऱ्या मॅचमध्ये 75, चौथ्या मॅचमध्ये 100. या मॅचमध्ये टार्गेट कितीचं असेल ते आपल्याला पाहायचं आहे. महेश पुली बॅक टू बॅक 2 चौकार खेळले. यावेळेला पुन्हा एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु गोलंदाजाने त्यांना थांबवलंय. एक तेरी तो एक मेरी. तुमच्या हातात बॅट आहे तर आमच्याही हातात बॉल आहे. तुमच्या हातातल्या बॅटने तुम्ही मैदानाच्या चारी बाजूला कुठेही फटके मारू शकता, तर आम्ही अशा पद्धतीचे चेंडू टाकू शकतो जे मात्र तुम्हाला थांबवतील. चेंडू वळवण्याचं कसब गोलंदाजाकडे आहे, आणि म्हणूनच अगदी 16-17 वयाच्या असताना व्यावसायिक संघासाठी दरवाजे खुले झाले. या गोलंदाजाचे नाव आहे साईश मात्रे. महेश पुले देखील जबरदस्त खेळाडू आहेत, वेगवान. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, आणि आता मागील बॉलवर जो काही एक जखम थोडीशी दिली होती त्याचं उत्तर या ठिकाणी 4 धावांनी देताना पाहायला मिळाले. वा, काय संघर्ष सुरू आहे. टॉप क्लास क्रिकेट. इकडे ही स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडू आतुर असतात, संघ आतुर असतात, आणि प्रेक्षकही आतुर असतात हे दर्जेदार क्रिकेट पाहण्यासाठी. परंतु आयोजन कमिटी आतुर असते तुम्हाला एक दर्जेदार क्रिकेट सादर करण्यासाठी. आणि या मॅचची जशी चर्चा सुरू होती ना, प्रोजेक्टेड स्कोर आता 103 दाखवतोय. धावसंख्या झाली 35. साईश यांच्यासारख्या गोलंदाजावर आक्रमण केलेली आहेत. या षटकात 4 चेंडूपैकी 3 चेंडू सीमारेषच्या पलीकडे चौकारासाठी. बॅटिंग पॉवर प्ले का घेतला गेलाय त्याचं उत्तर इकडे दिलेलं आहे. आणि साईश यांच्यावरची आक्रमण आपल्याला पाहायला मिळतात. महेश पुली इन ॲक्शन, आणि सध्याच्या घडीला चर्चेतील खेळाडू आहेत. स्वप्नील भालेराव 9 चेंडू 14, आणि महेश पुली 7 चेंडूमध्ये 18 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. ज्या संघाने गेली 31 वर्ष
निगडी परिसरातून केलेली सुरुवात आणि त्यांच्या नावाचा दबदबा चर्चा पुणे जिल्ह्यात पाहायला मिळाली. नाव बॉर्न क्रेझी आणि त्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य क्रिकेट आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल, बोल्ड आउट. एक तेरी तो एक मेरी, दोन जबरदस्त खेळाडू एकमेकांच्या विरोधात होते. काही आक्रमणं तर जबरदस्त पाहायला मिळाली. पुन्हा तोच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ज्या वेळेला प्रयत्न रिवर्सचा झाला, टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंप मात्र त्यांचा उडवला गेला, लेग स्टंप. कारण त्यांनी त्यांचा स्टान्स देखील बदलला होता आणि आऊट झाल्यानंतर जर पाहिलं तर नवीन बॅटर कोण येत आहेत पाहायचं आहे. कारण सागर अंग्रे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मुळशी तालुक्यातील आणखीन एक जबरदस्त खेळाडू ज्यांना आपण बॅटिंगसाठी पाहूयात. धाव संख्या 35 आहे आणि विकेट देखील आली आहे. साईश मात्र विकेट घेत आहेत. दिवसाच्या तुलनेत रात्री तेवढ्या रन कमी होतात. प्रशांतजी माझ्याबरोबर जुडले गेलेले आहेत, जे या अगोदरच्या बरीचशी पर्व देखील जुडले गेलेली आहेत. आणि धाव संख्या जर पाहिली तर 35 आहे. पाहूयात किती धावांचं आव्हान. उजेडात जास्तीत जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न इकडे आहे. यावेळेला ते देखील वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. धाव घेण्याचा प्रयत्न माघारी पाठवलं. 3 चौकार आले जरूर, परंतु 3 बॉल डॉटही आलेत, हे महत्वाचं. आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 35 धावा. गावदेवी गावठांच्या विरुद्ध आपण पाहतोय यशवंत भाऊ पाचंगे शिरूर हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. अतुल मडवी विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे अशी लढत पाहायला मिळते. tenniscricket.in वरील स्पर्धाही आपण पाहतोय. संपूर्ण बॉर्न केजी स्पोर्ट्स क्लब या संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीसाठी आणि या ठिकाणी विशेष सौजन्य लाभलंय सौ उमाताई कापरे, आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य. कारण त्यांच्या सहकार्याने ही भव्य दिव्य स्पर्धा येते आणि संपूर्ण टीम कामाला लागली बॉर्न केजीची. या वर्षीची स्पर्धा दरवर्षीप्रमाणेच भव्य दिव्य करायची. बॉर्न केजी हे नाव महाराष्ट्रभर कसं न्यायचं याची ही काळजी त्यांनी घेतली. काही खेळाडूंच्या नावाने गावं ओळखू लागली, काही संघांच्या नावाने जिल्हे ओळखू लागले, तर काही आयोजनांच्या नावाने विभाग ओळखू लागले. तसंच निगडी म्हटलं आपोआप नाव येतं बॉर्न केजी आणि आपोआप नाव येतं संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी. निगडीला प्रसिद्ध केलं या स्पर्धेने असं देखील म्हणेल. टेनिस क्रिकेटच्या पटलावर 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर होते ती 35 आणि चौथ्या षटकासाठी पाहूयात गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. विजय पवार पुन्हा एकदा त्यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलाय. स्वप्नील भालेराव मैदानात आहेत आणि जोडीला सागर आंग्रे. स्वप्नील भालेराव एक जबरदस्त खेळाडू आहेत दौंड तालुक्यातील पुण्याच्या. फुलटॉस बॉल होता, मिड विकेटच्या दिशेने पाठवलाय. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर तिकडे आले, चेंडूची फेकी करतील. तोपर्यंत एका धावेने धावसंख्या पुढे जाते 36 वर. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. बॅट आणि बॉलचा हा खेळ आपल्या सर्वांना खूप सारा आनंद देतो. तासन तास आपण कधी मैदानाच्या आतमध्ये बसतो, कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे आपल्याला भान देखील राहत नाही की आपण जेवलोय नाही जेवलोय, एखादा वडापाव खाल्लाय की नाही खाल्लाय. परंतु मॅच पाहण्यात गुंग होऊन जातो आणि असेच प्रेक्षक देखील या ठिकाणी आलेले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे. सागर यांची बॅटिंगची बॅट ग्रीप करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. जशी अंकित मौर्य या मध्य प्रदेशातील खेळाडूला आपण पाहतो. अनुभवी खेळाडू आहेत. क्या बात आहे. लाईव्ह कव्हरेज आल्यामुळे या सगळ्या गोष्टी अगदी आपल्याला जवळून पाहता येऊ लागल्या. या वेळेला आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. बॉल हवे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. ओ हो, जरी कॅस्टाई झाली, फिल्डिंग काय लाजबाब तिकडे पाहायला मिळते. कुणाल तारेकर ज्यांनी बॅटिंग मध्ये खूप प्रभावित केलं. पाहूया बॉलच्या दिशेने ते गेले गेले गेले, मार्गक्रमण झाले, कॅच नाही झाली, परंतु बॉल पहा कशा पद्धतीने पकडलाय. सुंदर. आणि क्षेत्ररक्षणातील वाचवलेल्या धावा या तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतात. धाव संख्या जर पाहिली तर यावेळेला दिशा दिली आणि काय ऐटीत फटका खेळलाय. याही बॉलला सीमारेषेच्या पलीकडे स्वप्नील भालेराव यांनी पाठवलं आणि धाव संख्या जर पाहिली तर तिकडे
4 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील भालेराव एका बाजूने चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीमध्ये बॉन क्रेझीच्या या आयोजनामध्ये आणि आमदार चषकामध्ये आज भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. परंतु मॅचेसही चांगल्या पाहायला मिळतात आणि या मॅचवर तर सर्वांचीच नजर असेल. एका बाजूला पुण्याची मोठी टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला रायगडची एक मोठी टीम आहे. एका बाजूला शिरूरची टीम आहे, दुसऱ्या बाजूला उरणची टीम आहे. एका बाजूला यशवंत भाऊ पाचंगे यांची टीम आहे, तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते अतुल मडवी यांची टीम पाहायला मिळते. पुन्हा एकदा विजय, धावसंख्या 41 आहे. चौथी ओव्हर मार्गस्थ स्वप्नील भालेराव जोडीला सागर आंग्रे. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न राहिला. कव्हरच्या दिशेने दिशा दिली, लोअर फुलटॉस होता. एक धाव तिकडे घेतली जाईल. एक धाव आली तरी परवडण्यासारखी आहे, परंतु मोठा फटका परवडण्यासारखा नाही आहे. परंतु पाहूया ते मारावे लागतील. चौफेर टोलेबाजी करायचा प्रयत्न करावा लागेल. फलंदाजाला मुभा असते. आलेला चेंडू मैदानाच्या कोणत्याही हिस्स्यामध्ये तो टोलावू शकतो, फक्त बॉलर फिल्डरच्या डायरेक्ट हातात नाही गेला पाहिजे. पहा बॅटची ग्रीप कशा पद्धतीने करतायत. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतात, परंतु संजय भालेराव सर आमच्याकडे वळतायत, कळवतात वाईट बॉल आहे. ही जी ग्रीप आहे ना, या पद्धतीची बॅट ग्रीप फक्त टेनिस बॉल क्रिकेटमध्येच होऊ शकते, लेदरमध्ये नाही होऊ शकत. कारण जे ग्लोव्ज असतात त्या पद्धतीने बनलेले असतात, अशी ग्रीप होऊ शकत नाही. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये असे बॅटर तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. धावसंख्येला पुन्हा एकने पुढे पाठवलं. धावसंख्या 44 वर जाते. 90-100च्या दिशेने वाटचाल करणारी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यशवंत भाऊ पाचंगे यांचा संघ पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला टीम पाहायला मिळते, ती म्हणजे अतुल मडवी यांची गावदेवी गावठाण. संघनायक म्हणून एका बाजूला प्रदीप न्यायनीत कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू तुषार शर्मा, मन्नी कळंबोली. पुन्हा एकदा विजय पवार. हो बन्नाट वेग ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. ओव्हर संपल्या 4, धावसंख्या झाली आहे 44, 11ची सरासरी. अत्यंत उत्तम प्रकारचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि संध्याकाळचं सत्र या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी ज्यावेळेस 40 प्लसचं क्रिकेट आपण पाहिलं होतं त्यावेळेला आरोग्य शिबिर खेळाडूंसाठी आपण बघितलं होतं. आपण खूप छान पद्धतीनं त्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. आयकॉन हॉस्पिटल सर्वेसर्वा उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि डॉक्टरांची चांगली स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला. नमस्कार, मैं अर्शा राशिद. कल आप सभी क्रिकेट प्रेमियों को शाम 7 बजे मदनलाल ढींगरा स्टेडियम में मिलने आ रही हूँ. आमदार उमा खापरे द्वारा आयोजित किया हुआ क्रिकेट टूर्नामेंट में मिलते हैं. नमस्कार, मैं अर्शा राशिद. कल आप सभी क्रिकेट प्रेमियों को शाम 7 बजे मदनलाल ढींगरा स्टेडियम में मिलने आ रही हूँ. आमदार उमा खापरे द्वारा आयोजित किया हुआ क्रिकेट टूर्नामेंट में मिलते हैं. Check. Hello, check. Hello, check. Hello. Hello, check. Hello. पुन्हा एकदा थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मॅचकडे आलेलो आहे. एक मोठी मॅच सुरू आहे. भव्य दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा, संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी. Hello.
प्रदीप यांनी जी विनंती असेल, आपल्या टीमचे 1-2 खेळाडू साईड स्क्रीनच्या समोर आहेत, त्यांनी तिकडनं बाजूला व्हायचं आणि डगआउटमध्येच बसायचं. सर्वांना विनंती असणार आहे. हॅलो या स्पर्धेची ओळख म्हणजे शिस्त आहे. हॅलो 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 महेश म्हात्रे बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. हो हो, महेश म्हात्रे बॉलिंगला आले, परंतु पहिलाच बॉल वाईट बॉल कळवला जातोय. अवंतरच्या सुरू मागील मॅचमध्ये 2 ओव्हरला 12 रन देत असताना 4 विकेट घेतल्या होत्या महेश म्हात्रे यांनी. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वयाळ गावचा सितारा, नाव महेश म्हात्रे. घाटकोपरच्या राष्ट्रवादी चषकामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक मिळवली होती या खेळाडूने, नाव महेश म्हात्रे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील महेश यांच्यासाठी एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला फलंदाजांनी, सागर यांनी, परंतु यशस्वी नाही होऊ दिला. एक भन्नाट वेगातील चेंडू मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. चेक धावसंख्या 45 आहे. मागील मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर सुरुवातीला धावसंख्या एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाली होती आणि महेशने नंतर त्याला लगाम घातला, कंट्रोल केलं. यावेळेला कमी गतीचा चेंडू त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. तिकडे सूरज पाटील येताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला रायगडमधील चर्चेतील नाव म्हणजे सूरज पाटील हे देखील या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार पाटील यांना देखील आपण या टीममध्ये पाहतोय. कुणाल तारेकर यांना इन ॲक्शनमध्ये पाहतोय. याच टीममध्ये जर पाहिलं तर सिद्धेश वास्कर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे बॅटिंग लाईनअप देखील तेवढी चांगली आहे, त्यामुळे ही मॅच चांगली होईल. कारण प्रदीप न्यायनीत यांचा संघ देखील तेवढाच तगडा आहे पुण्याचा. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला रायगडमधील उरणचा संघ पाहायला मिळतो, गावदेवी गावठाण. या स्पर्धेचे माजी विजेते देखील आहेत. 46 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा महेश. चेक सूरज पाटील सोबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, परंतु स्वप्नील भालेराव 13 चेंडूमध्ये 20 धावांवर बॅटिंग करतात. सामना करतील महेश यांचा. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु या प्रयत्नात पुन्हा एकदा वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाल्या आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चेक 49 धावा धावफलकावर आहेत. महेश म्हात्रे गोलंदाजीसाठी आले जरूर, परंतु सागर आंद्रे आणि स्वप्नील भालेराव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक मानाची स्पर्धा, एक प्रतिष्ठेची स्पर्धा, एक भव्य दिव्य आयोजन असणारी स्पर्धा आणि जी स्पर्धा प्रेक्षकांना पाहावीशी वाटते अशी स्पर्धा संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी. उमाताई कापरे, आमदार, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बॉर्न क्रेझी यावेळेला थोडासा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. टप्पा आणखी पाठी, जसे बॅटर पुढे आले टप्पा आणखी पाठीमागे घेतला गेला आणि अतिरिक्त उसळी या ठिकाणी पंचांनी लक्षात घेतली आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. चेक चेक यावेळेला पुन्हा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक काव कॉर्नरच्या दिशेने आहेत. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली गेली. चांगला बॉल, म्हणजे नॉन स्ट्राईकला जरी डावखुरी हाताच्या बॅटरला पाठवलं ती देखील मोठी गोष्ट आहे आणि अगदी त्यासाठी खोलवर टप्प्याचा चेंडू देखील पाहायला मिळाला महेश यांच्याकडून. या षटकात अवंतरच्या स्वरूपातील देखील बऱ्याचशा धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 3 वाईट बॉल चक्क या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले. 51 म्हणजे अर्धशतक ओलांडलं गेलंय धावसंख्येचं 5वं षटक मार्गस्थ असताना. म्हणजे याच फ्लोने धावसंख्या राहिली तर 85 धावा दाखवते आणि 85-90 मध्ये एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं.
यावेळेला बॅकफुटला गेले आणि कमी गतीच्या या चेंडूला पॉईंटच्या दिशेने पाठवले. डीपला क्षेत्ररक्षक आहेत आणि ते चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाते. षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळते आपल्याला. आणि मॅच पाहण्यामध्ये जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे, महिला भगिनींची संख्या आहे, लहान मुलांची संख्या आहे. आणि हा पुण्यातील एक महत्त्वाचा विभाग आहे. निगडी प्राधिकरण म्हटलं तर पुण्यातील एक महत्त्वाचा विभाग, पिंपरी चिंचवडमधील एक महत्त्वाचा विभाग ओळखला जातो. हेलो. यावेळेला पुन्हा वेगळं काही करण्याचा प्रयत्न महेश यांच्या या ओव्हरमधील चौथा वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अवांतर धावांचं सत्र काही संपेना आणि स्वतःवर देखील नाराज आहे कारण त्यांच्याकडून या चुका होत आहेत. परंतु 1 प्लस पॉईंट या ओव्हरमध्ये पाहायला मिळालाय, तो म्हणजे षटकार चौकार आलेला नाही. 53 धावा हॅलो. फलकावर. यावेळेला उसळी घेतलेला बॉल अडवला गेलाय पाठीमागे. टायमिंग नाही करू शकले. बॉल अखूट टप्प्याचा जरूर होता, परंतु 1 धाव तिकडे मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 5 ओव्हर संपल्यानंतर 54 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रशांतजी, 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 5 ओव्हर नंतर जर पाहिलं तर 54 धावा, 1 विकेट माघारी, अजूनही 3 ओव्हर बाकी आहे. काय म्हणाल? निश्चितच या मॅचमध्ये जर बॅटिंग जर बघितलं तर स्वप्नील भालेरावनं अगदीच सकारात्मक बॅटिंग केली. समोर एक मोठी टीम आहे. अशा वेळेला जेव्हा पहिल्या मॅचमध्ये एका मोठ्या संघाला पराभूत करतात तेव्हा आत्मविश्वास खूप वरती जातो आणि ती गोष्ट या ठिकाणी जाणवते. 5 षटकात 10 पेक्षा जास्त सरासरी, जवळजवळ 11च्या आसपासची सरासरी आहे. तर यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. तुम्हाला परत यायचं असेल तर जसं महेशने मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर 2 षटकात 12 धावा दिल्या, त्या 4 गडी बाद दिल्या. असा एक स्पेल महत्त्वाचा असेल, विकेट घेणं गरजेचं आहे. खूप चांगल्या स्थितीमध्ये आता यशवंतभाऊ स्पोर्ट फाउंडेशन आपल्याला बघायला मिळतो आहे. चांगल्या स्थितीमध्ये टीम जरूर पाहायला मिळते, परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि इकडे जर विकेट नाही आल्या तर येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये सिद्धेश वास्कर हे देखील नाव चर्चेत असेल, ज्यावेळेला सेकंड इनिंगला बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. ओमकार पाटीलवर नजर असतील, तुषार शर्मा यांच्यावर नजर असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर याच मॅचमध्ये महेश म्हात्रे देखील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. करण मडवी आहेत, कुणाल तारेकर आहेत. स्वप्नील भालेराव 24 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. समोरच्या दिशेने मारला गेलेला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, पकडतायत कॅच. वा, सुंदर कॅच पकडली गेली. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आलेले आहेत ते सोहेल आणि सोहेल यांनी पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. सोहेल उरण तालुक्यातील खेळाडू, उरण शहराच्या अगदी जवळपास असणारे, आणि एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली. स्वप्नील भालेराव यांची खेळी लक्षात राहण्यासारखी आहे. 24 धावा, काय जबरदस्त खेळी केली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 54 असताना विकेट आली आहे. आणि अत्यंत महत्त्वाची विकेट आहे, कारण इथे आपण बघितलं तर 5 षटकानंतर 54 धावा धावफलकावरती होत्या, 2 गडी बाद झाले होते. अशा वेळेला निश्चितच प्रचंड दबाव गोलंदाजावरती आला होता आणि तुम्हाला या दबावातनं बाहेर पडायचं असेल तर निश्चितच दुसरा कुठला ऑप्शन नव्हता, विकेट घ्यायचा होता. आणि तुम्ही स्वप्नील भालेराव सारखा एक सेट बल्लेबाज त्याला बॅक टू द पॅव्हलियनला पाठवलंय. आणि चंद्रकांतजी, जेव्हा आपण लॉंग ऑनचं क्षेत्र बघतो, जी बाउंड्री आहे सर्वात मोठी आहे, ही क्लिअर करण्याकरता तुम्हाला प्रॉपर टायमिंग पाहिजे, तरच तो चेंडू सीमारेखेच्या बाहेर जातो, नाहीतर बऱ्याच वेळा कॅच झालेत. आणि तेच घडलं स्वप्नीलच्या बाबतीत. 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकाचा खेळ सुरू असताना अतिशय सुंदर यावेळेला स्टार्ट सोहेलने या षटकात केलाय. यावेळेला बॅटची कडे चेंडू पाठीमागच्या बाजूला जाताना पाहायला मिळतोय. 1 धाव तिकडे मिळते. मोठ्या फटक्याचे प्रयत्न होत आहेत, परंतु यशस्वी होऊ दिलं जात नाहीये. सोहेल आलेत, वेगासाठी ओळखले जातात सोहेल. आणि सोहेल यांच्याकडून जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू चांगले टाकले गेलेले आहेत. 55 धावा धाव फलकावर, परंतु या अंतिम टप्प्यात काही मोठे फटके खेळावे लागतील आणि बॅटिंगसाठी येतात. अनिकेत ताकवणे पारगावचे खेळाडू आहेत. दौंड तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव आहे पारगाव, आणि त्या पारगावला बिलॉंग करतात. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून आता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. जशी जितेन शेळके देखील, आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये पारगावचं देखील चांगल्यापैकी नाव आहे. परंतु समोर जर पाहिलं तर सागर, हो यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर भन्नाट वेगात सोहेल गोलंदाजीला आलेत आणि आपल्या वेगाची या ठिकाणी प्रचिती देताना पाहायला मिळत आहेत. मी या टीममध्ये का खेळतोय, मला या टीममध्ये का बोलावलं गेलंय. व्यावसायिक संघ आहे गावदेवी गावठाण, ज्या संघाने यावर्षी जर पाहिलं तर गोव्याची स्पर्धा देखील सांगेम प्रीमियर लीग जिंकली आहे.
यावेळेला पुन्हा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, म्हणजे जरी रन आला तरी एक यावा आणि मोठा फटक्यापासून वंचित राहावा अशा ही गोलंदाजी इकडे केली गेली आहे. सोहेलने प्रभावित करणारी कामगिरी इकडे करताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू या षटकात टाकून झालेत, केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. युवा सोहेल मात्र बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस क्रिकेटचा आहे, बॉर्न क्रेझीचा, आमदार चषकाचा, संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीचा आणि निगडीच्या प्राधिकरणमधील या मदनलाल धिंगरा स्टेडियमवरील भव्य दिव्य आयोजनाचा. IPL सुरू असताना देखील या आयोजन लक्ष वेधून घेत आहे. ओहो, एवढा वेगवान चेंडू बॅटरप्रमाणे कीपर देखील बीट होताना पाहायला मिळाले. एवढा प्रचंड वेग पाहायला मिळाला, बाईच्या स्वरूपातील धाव आहे. काय वेग पाहायला मिळतोय. सोहेलची गोलंदाजीतील धार मात्र वाढत चालली आहे. एका चेंडूनंतर त्यांचा गोलंदाजीचा स्पीड पुढे चाललाय आणि बॅटर ते बॅटर कीपर एवढा मागे राहून त्यांच्याही हातात बॉल सापडला नाही. म्हणजे हे गोलंदाजाच्या वेगाचं कौशल्य इकडे पाहायला मिळालं. धावसंख्या 57 वर आहे. 6वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबची भव्य दिव्य स्पर्धा. पुन्हा वेगवान चेंडू, परंतु त्यावर देखील मोठा फटका येऊ नाही दिला. धावसंख्येला लगाम घातलाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी, परंतु 2 धावा तिकडे घेतल्या नाही. मोठे फटके आले, हरकत नाही. 1-2 धावा तर तुम्हाला घ्यावे लागतील आणि 1 रन शॉट कळवली जाते. धावसंख्या एकच त्या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे ही एक जमेरची बाब राहिली आहे. 58 धावा, ओव्हर संपतात या ठिकाणी 6वी. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. तीन धावा मात्र केवळ खर्च केल्या त्यांनी. 58 धावा धावफलकावर आहेत. प्रशांतजी, 6 ओव्हरचा खेळ संपतोय, 58 धावा. शानदार गेंदबाजी खास करके सोहेल की तरफ से हुई, क्योंकि वह यहाँ से वह 5 ओवर में 54, इस ओवर में केवल 3 रन। और सबसे बड़ी बात है, आपने स्ट्राइक किया, विकेट लिया। हर छोटा बदलाव एक बड़े का कामयाबी का हिस्सा बन जाता है। ये जो छोटा बदलाव, ये विकेट जो है ना, बिल्कुल इसके बाद में देखिए अब थोड़ा सा मोमेंटम जा रहा है गेंदबाजों की तरफ। 6 ओवर का खेल, 6 ओवर में अगर 58 रन बने हैं और आपने केवल 3 रन दिए हैं, तो बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी रही है। जो इनके पास अनुभव था उसका इन्होंने फायदा उठाया और एक बड़ा विकेट लिया। एक अच्छा ओवर था, 56 ओवर का खेल समाप्त हुआ। एक चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आता बॉलिंगसाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येते महेश म्हात्रे यांना. मागील मॅचचे हिरो होते, ज्यांनी 4 विकेट घेत असताना केवळ 12 धावा 2 ओव्हरमध्ये दिल्या होत्या, तेच महेश म्हात्रे आलेत. परंतु दुसऱ्या बाजूला सागर आंद्रे यांच्याकडे क्षमता आहे, चांगली कामगिरी करतात, परंतु या मॅचमध्ये थोडंसं स्ट्रगल करतात. किंबहुना त्यांच्या विरुद्ध एक वेगळी रणनीती बनवली आहे. 9 चेंडूत केवळ 6 धावा ते करतायत, परंतु जरी सुरुवात खराब झाली असेल, मोठी शेवट चांगला करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. अनिकेत ताकवणे या हंगामात खूप चांगल्या फॉर्मात राहिलेत, तेच बॅटिंगसाठी आहेत. महेश म्हात्रे आणि ही समस्या याही षटकामध्ये कायम राहिली. नुसता आणि बघता बघता जर पाहिलं तर वाईडही आलाय आणि 4 धावाही येत आहेत आणि ओव्हर अधिकृतरित्या सुरू होण्याच्या अगोदर हा 5 धावांचा बोनस आलाय. 5 धावा, या 5 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. काहीतरी चुकतंय हे मात्र महेशला त्यांचे साथीदार देखील सांगताना पाहायला मिळतात. ज्यावेळेला डावखुऱ्या हस्ताचे बॅटर येत आहेत त्यांच्या विरुद्ध ते चुकतायत आणि असं क्वचित पाहायला मिळतं महेश यांच्या बाबतीत. आणि या मध्ये मात्र ते पाहायला मिळाले. 15 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांनी खर्च केलेले आहेत आणि संघाची धावसंख्या 63 वर जाते. ह्या छोट्या छोट्या चुका प्रतिस्पर्ध्यांना मॅचमध्ये आणतात. म्हणजे जी मेहनत घेतली मागील ओव्हरमध्ये सोहेलने, तेवढे रन किंवा त्याच्यापेक्षा जास्त रन अधिकृत बॉल न टाकता आलेत. यावेळेला उसळता बॉल जरूर होता, थोडासा त्याला खेळलं मिड विकेटच्या दिशेने. 1 रन तिकडे घेतली गेली. चेंडूची फेकी आणि थांबवले जागेवर. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होते अनिकेत, परंतु यशस्वी नाही झाले आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 64 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुणेकरांनो, आपल्या सर्वांचं स्वागत असेल. प्राधिकरणमध्ये या मदनलाल धिंगरा स्टेडियममध्ये ब्रॉन केजीची भव्य दिव्य स्पर्धा. मागील 31 वर्षापूर्वी ब्रॉन केजीची स्थापना झाली. चांगलं दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार आयोजन आणि पुण्यामधील एक मातब्बर संघ म्हणून देखील ब्रॉन केजीची ओळख आहे. आणि आज त्यांच्याच माध्यमातून पुन्हा एकदा अशी एक स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वाला सादर केली जाते, जी अपेक्षा संपूर्ण पुणेकर करत असतात. पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रही करत असतो. यावेळेला पुन्हा ऑप्टमच्या बाहेर महेश म्हात्रे यांच्याकडून आणखीन एक वाईड बॉल टाकला जातोय. कधी कधी असं होतं प्रशांतजी, एखादा चांगला खेळाडू आहे त्याच्याकडनं कॅच सुटतात, त्याच्याकडून मिक्स फील्ड होते. एखादा चांगला फलंदाज आहेत
तो मात्र अडखळत बॅटिंग करत असतो. क्रिकेटचा म्हणजे तुमचा दिवस नसेल किंवा तो क्षण नसेल तर या गोष्टीही होतात. तसं कदाचित होतंय, परंतु कमबॅक करावं लागेल महेश यांना. यावेळेला मात्र चांगल्या ठिकाणी चेंडू टाकला, बॉलला समोर पाठवलं. मिडऑफच्या दिशेने बॉल अडवत असताना एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळाली. आता थोडंसं ओव्हरपिच होता, परंतु चेंडूला उंची होती, फ्लाईट होती, गती कमी होती, त्यामुळे मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले आणि केवळ ड्राईव्ह करणं भाग पाडलं महेश यांनी तिकडे. अनिकेत आणि त्याचबरोबर सागर की जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता अनिकेत आहे स्ट्राईकवर. यावेळेला उडवलाय बॉल, फटका अनिकेत यांच्या बॅटमधून. इनफॉर्म बॅटर पारगावचे त्यांच्या बॅटमधून आलाय मोठा फटका. 6 धावा या ठिकाणी वसूल केल्या जात आहेत. काय स्ट्रोक खेळलाय. खोलवट टप्प्याचा बॉल होता आणि त्याला मिड विकेटची दिशा दाखवली आणि प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिलं. थोडेसे स्ट्रगल करत होते वाईटसाठी आणि त्याचमुळे त्याचा फायदा इकडे घेतला गेला. बॅटच्या रडारमध्ये बॉल होता आणि त्याला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं गेलं. अनिकेत ताकवणे सांगतायत, मी थोडासा उशिरा आलोय, परंतु माझी कामगिरी मात्र या ठिकाणी करायला आलोय. त्यांच्या बॅटमधून षटकार येतोय. अते परंतु आम्ही दिवाणे आहोत या क्रिकेटच्या खेळाचे आणि आमचं दिल देखील लागलं या क्रिकेटच्या खेळाबरोबर. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि बॅक टू बॅक महेश यांच्यावर केलेली आक्रमण. अनिकेत ताकवणे या ठिकाणी आपल्या फलंदाजीचे जलवे दाखवत आहेत. बॅक टू बॅक 2 बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळत आहेत. षटकार. स्वप्नील भालेराव नंतर अनिकेत ताकवणे एकाच विभागातील खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून मात्र चांगली कामगिरी. दौंड तालुक्यातील पारगावचा खेळाडू आहे. यावेळेला पुन्हा आक्रमण, बॉल अखूट टप्प्याचा, दिशा मिड विकेटला, सीमा रेषा पार. लगातारचा तिसरा षटकार येतोय. टाळ्यांचा गजर तर नक्कीच होईल. एवढी जबरदस्त कामगिरी त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. काय बॅटिंग करतायत प्रशांतजी. और आज जो खास करके सोहेल ने मेहनत की थी, उस मेहनत पर महेश ने पानी फेर दिया और बहुत बढ़िया बल्लेबाजी अनिकेत की तरफ से रही है. वो पहला वाइट बॉल, उसके बाद में तोपे की तरफ पर 5 रन और उसके बाद में 3 अच्छे स्ट्रोक अनिकेत के. नक्कीच माझ्या मते यावर्षी शिरूरच्या स्पर्धेमध्ये मोटरसायकल बाईक देखील त्यांनी मिळवली आहे. यावेळेला अगदी खोलवट टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अपील केलं गेलं, त्याचा प्रभाव नाही पडला, परंतु एक धाव घेतल्या जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे लेग बिफोर विकेटसाठी आणि पाहूया तिसरे पंच त्या ठिकाणी पडताळतील. आणि बघता बघता जर पाहिलं तर 7 ओव्हर संपलेल्या देखील आहेत. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया हा निर्णय काय येतोय, तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहत आहोत. 84 वर पोहोचलेली ही धावसंख्या.
नॉट आउट. शेवटच्या ओव्हरकडे आपण जाणार आहोत. 84 झाली आहे. 15 रन जरी आल्या 100चं टार्गेट इकडे सेट होऊ शकतं. पुण्याचा मातब्बर संघ आहे आणि विशेष म्हणजे प्रदीप न्यायनीत देखील ज्या वेळेला संघ बनवतात नवोदित खेळाडूंना सातत्याने संधी देत आहेत. ग्रामीण भागातील शहरी खेळाडूंबरोबर ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी देताना पाहायला मिळतात. यशवंत भाऊंचं त्याबद्दल आभारी असो आम्ही. यशवंत भाऊ पाचंगे. यानंतरची मॅच आणि टॉससाठी यायचे SK फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात शिरसाट स्पोर्ट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. वेग भन्नाट कारण गोलंदाजीसाठी आले सोहेल. उरण एक्सप्रेस गोलंदाजीसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 85 वर जागेवर थांबताना आपल्याला पाहायला मिळते. बाउन क्रेझी हे नक्कीच एक नाव नाही, एक संघ नाही तर एक ब्रँड आहे आणि आज हे संपूर्ण एकत्रित पुन्हा एकदा असं क्रिकेट संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला सादर करतायत. ते सर्वजण थक्क होऊन पाहत आहेत. 85 धावा धाव फलकावर आहे परंतु वेगवान गोलंदाज सोहेल. सोहेलवर सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत ताकवणेवर देखील सर्वांच्या नजर आहेत कारण त्यांनी केवळ 8 बॉल खेळलेत आणि 21 धावा लगातारच्या 3 षटकारांच्या मदतीने मात्र बनवल्या देखील आहेत. परंतु ह्या षटकात काय होत आहे? सोहेलचा वेग, स्वप्नीलची बॅट, स्वप्नीलचा धडाका, सोहेलची अचूकता हे काय असेल या ओव्हरमध्ये याच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. अनिकेत ताकवणे. हो यावेळेला सोहेलच्या वेगाने मात केली पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 2 बॉल. अनिकेत यांना निरुत्तर केलंय. बॉल आला कधी आणि गेला कधी ते कळलं देखील नाही आणि खूप कमी वेळ असं पाहायला मिळतं. अलीकडच्या कालावधीमध्ये यष्ट्यांच्या लगोलग कीपर असतात परंतु कीपरची लांबी पहा किती आहे. त्या ठिकाणी मनीष शर्मा आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु गोलंदाजाचा वेग खूप काही सांगून जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. अहो याला तर क्रिकेट म्हटलं जातं. एखाद्या षटकात धावा येणं, एखाद्या षटकात धावा न येणं, एखाद्या षटकात बॉलरने अधिराज्य गाजवणं, एखाद्या षटकात बॅटरने अधिराज्य गाजवणं आणि हे असं प्रकारचं क्रिकेट असल्यावर आपल्याला खूप सारा आनंद मिळतोय आणि तो आज आनंद पुणेकर घेत आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू परंतु फटकाही तेवढा चांगल्या पद्धतीने तिकडे खेळला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू थोडासा बाजूला. चेंडूची फेकी. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळतात. एक धाव महत्त्वाची आहे. 100 गाठण्याचा प्रयत्न 90-95 तरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. 87 धावा धाव फलकावर आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सोहेल यांनी जर पाहिलं तर केवळ 5 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत आणि विचार विनिमय इकडे 2 खेळाडूंचा तोच चालू आहे की सागर अंद्रे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात 7 धावांवर ते खेळतायत आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत ताकवणे 10 चेंडूमध्ये 23 धावांची एक महत्त्वपूर्ण खेळी जशी स्वप्नील भालेराव यांनी केली आणि त्याच पद्धतीने एक चांगला फिनिश टच देण्याचा प्रयत्न त्यांचाही आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर भन्नाट वेग शफल झाले होते आणि त्यामुळे चेंडूचा टप्पा आणखी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि त्या प्रयत्नात वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे 88 धावा धाव फलकावर. वेगवान गोलंदाजी महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांची यादी जर काढायची झाली तर विजय पावले, विश्वजित ठाकूर, प्रज्योत आंबिरे, अखिलेश सिंग अशी बरीचशी नावं डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतात आणि त्याच्या यादीत कदाचित एक नाव येणाऱ्या कालावधीमध्ये हे असू शकतं का? परंतु फटका खेळलाय. एक भव्य दिव्य फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक आणि सोहेल यांच्या माध्यमातून घेतली गेलेली आहे. आणखीन एक विकेट या ठिकाणी आली आहे. वा सोहेल वा. वेगाचा बोलबाला.
2 षटकं टाकली, केवळ 8 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या. 8 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 90. 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या वेळेला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल मात्र संघ यशवंतभाऊ पाचंगे शिरूर पुणे त्यावेळेला त्यांना 91 धावा कराव्या लागतील. स्वप्नील भालेराव सलामीला आले, 17 चेंडूमध्ये 24 धावा केल्या. महेश पुली 8 चेंडूमध्ये 18 धावा महत्त्वपूर्ण राहिले. सागर थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, परंतु 7 धावा त्यांनी काढल्या. पिंपरी चिंचवडचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. यानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण लढत स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रकाश झोतामध्ये आपण या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतोय आणि कॅप्टन सज्ज असतील. दोन्ही कर्णधार यावेळेला सज्ज आहेत. प्रवीण यावेळेला कर्णधार असेल SK फाउंडेशनचा, तर दुसऱ्या बाजूला शीर्षा स्पोर्ट्सचे कर्णधार राज रणदिवे. राज रणदिवेंचं कौतुक एवढ्यासाठी असेल कारण टेनिस क्रिकेटमधल्या वेगवेगळ्या ज्या घडामोडी असतात त्याच्यावरती प्रकाश झोत सातत्यानं टाकत असतात वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून. आणि मी विनंती करेन मान्यवरांना इमाम यावेळेला आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस का बॉस. त्याचबरोबर रणरागिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. दुर्गा, अर्चना आणि नेहा
यांना मी विनंती करेन आपण यावेळेला आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच SK फाउंडेशन आणि शिरसा स्पोर्ट या दोन संघादरम्यानचा महत्त्वाचा सामना त्याचा टॉस केला जातो आहे. टॉसचा बॉस 3 रणरागिणी यावेळेला आहेत, दुर्गा, अर्चना आणि नेहा. क्षेत्र कोणतं असो, एखादा फोटो काढणं सोपं आहे परंतु इमेज बनवणं फार कठीण आहे. फोटो क्लिक होईल परंतु इमेज बनवण्याकरता आयुष्य जातं. चला इथे या क्रिकेटच्या पटलावरती स्वतःला सिद्ध करण्याकरता हे दोन्ही संघ सज्ज असतील. दुर्गा, नेहा आणि अर्चना या 3 रणरागिणी आहेत. हेड इज द कॉल. हेड यावेळेला राज रणदिवे टॉस जिंकता काय निर्णय घेणार आहात? ॲक्च्युली तसं म्हटलं तर संध्याकाळची वेळ असल्यामुळे टार्गेट चेस होणं फार अवघड आहे. परंतु आता डिसिजन काय घ्यायचा, टॉस जिंकल्यानंतर थोडंसं टेन्शन आलं, पण संध्याकाळची वेळ म्हटलं क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकल सांगता येत नाही. त्यात समोरचा संघसुद्धा तगडाच आहे आणि त्यांनासुद्धा खूप मोठा अनुभव आहे. आमच्यासमोर आत्तापर्यंत कधी खेळले नाहीत. आम्ही दोघं एकमेकांसमोर आधी कधी पडलो म्हणजे कधी एकमेकांबरोबर मॅच झाली नाही. त्यांच्याकडे मोठा अनुभव, आमच्याकडे नॉर्मल अनुभव. मी बी नवीन पोरं घेऊन आलेलो आहेत आणि अशा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायचं भाग्य आम्हाला लागले. हे नशिबाचा खेळ आहे. परंतु क्रिकेट आहे, बघूया काय होतं. आमदार चषक 2023 आम्ही नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम घेतोय फलंदाजी. सरप्राईज यावेळेला सरप्राईज आहे. राज रणदिवे सरप्राईज आहे. आपण इथेच थांबायचं आहे. प्रवीण अत्यंत महत्त्वाचा, तुम्ही जर टॉस जिंकला तर काय निर्णय घेणार आहे? आम्ही बॉलिंगचाच निर्णय घेतला असता. तुम्हाला हवंय ते मिळालेलं आहे. तुम्हाला इथं बॉलिंग करायचं आहे. तर राज रणदिवे तुम्ही बॅटिंग करत असताना किती धावा उभारणार? कमीत कमी तसं म्हटलं तर आमचे बॉलिंग अटॅक चांगले आहे. रोज नेहमी मुलं प्रॅक्टिस करतात, रोज नेटमध्ये प्रॅक्टिस मी स्वतः घेत असतो. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीच्या अचूक टप्प्यावरती मला नियंत्रण आहे. त्यामुळे समोरच्या संघाला कमीत कमी 8 षटकामध्ये 65 ते 70 धावसंख्येपर्यंत मी पार करू शकतो, म्हणजे लॉक करू शकतो. सॉरी हा सर, मी कमीत कमी आम्हाला 8 षटकामध्ये जर धावा करायचं 70 धावा खूप होतील. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा 70 धावा जरी आम्ही केल्या तर समोर संघाला ते होणं फार अवघड आहे. अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. संध्याकाळचा 17 निश्चित. राज रणदिवे तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा असतील. प्रवीण तुम्हाला शुभेच्छा असतील. आमच्या 3 रणरागिणी या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती असनच व्हा पुन्हा एकदा. आणि यावेळेला 70 धावा देखील माफक ठरतील राज रणदिवेने सांगितले. परंतु त्या ठरतील की नाही येणारा वेळ आणि आता येणारा खेळ सांगेल. त्यासाठी आपल्याला पुढचा मॅच बघणं फार गरजेचं असेल. आपण जर तिथे आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा मॅच सुरू आहे. दुसरी इनिंग देखील महत्त्वाची आहे. त्या दिशेनं ओव्हर टू कम बॉक्स चंद्रकांत शेट्टे. तर जाऊयात एका महत्वाच्या मॅचकडे. परंतु इकडे 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये गावदेवी गावठांची बॅटिंग लाईनअप मोठी आहे. परंतु पाहूया ती या मॅचमध्ये बहरेल का, कारण महत्वाची मॅच, महत्वाची स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष लागलंय या स्पर्धेवर आणि एक महत्वाच्या मॅचवर. एका बाजूला यशवंत भाऊ पाचंगे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गावदेवी गावठाण, शिरूर विरुद्ध उरण अशी लढत सुरू आहे. मॅच महत्वाची आहे आणि कॉमेंटेटर देखील महत्वाचेच आता आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आणि आमच्या समालोचकांचे लिटिल मास्टर विरारचे प्रशांतजी आदवडे. शुक्रिया चंद्रकांत जी. फिलहाल अगर देखें तो बहुत महत्वपूर्ण ये मैच है और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. स्कोर की बात करें तो बिल्कुल इस वक्त यहाँ तो धीमी रफ्तार के साथ आगे बढ़ रहा है. प्रथमेश बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ये क्रूशियल मुकाबला दोनों टीमों के लिए. प्रथमेश गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर ओमकार 1. करण की बात करते इन्होंने खाता नहीं खोला और पहली ओवर की कहानी पावर प्ले चल रहा है. कासिफ हमारे साथ जुड़ चुके हैं. इस वक्त मंगेश हमारे साथ जुड़ चुके हैं. मंगेश इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए, दूसरी तरफ से आरिफ, अब संतोष, प्रदीप कदम, सतीश बाऊ,
शैलेश गायकवाड़ और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रथमेश तैयार। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, लीन करते हुए गेंद को खूबसूरती के साथ ड्राइव किया, डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। अच्छा कवर ड्राइव था बल्लेबाज का, बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बहुत ही बेहतरीन बल्लेबाज द्वारा। करण बड़बी ने पिछले मैच में एक बहुत बेहतरीन पारी खेली है, गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए हैं और अब जाकर रन संख्या 2 रन 1 विकेट के नुकसान पर। सदाशिवजी खाडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। सर आपलं स्वागत आहे, वेलकम। त्याचबरोबर त्यांच्या समेत राजूभाऊ दुर्गे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। सर आपलं स्वागत आहे, वेलकम। मी आपल्याला विनंती करेन सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा। वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं। क्रूशियल मुकाबला है दोनों टीमों के लिए और फिलहाल स्कोर की बात करें तो रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल जिसमें बहुत बढ़िया अच्छा स्ट्रोक टाइमिंग, बेहतरीन गेंद बॉल की तरफ जाती हुई 4 रनों के लिए। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार फोर। ब्यूटीफुल टाइमिंग। पैरों की तरफ जब गेंद होती है तो बिल्कुल और खुलकर खेलते हैं बल्लेबाज। करण बड़बी बहुत बढ़िया बल्लेबाजी की, पैरों की तरफ गेंद है तो ज्यादा खुलकर खेलते, बहुत बढ़िया बल्लेबाजी। पहले ओवर का खेल स्कोर की बात करें तो रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। अमित गोरके भारतीय जनता पार्टीचे चिटणीस या ठिकाणी आता व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय कैलास कुटे यांचं देखील शुभ आगमन व्यासपीठावरती होते। पहले ओवर का खेल है, स्कोर 8 रन 1 विकेट खोने के बाद। शुरुआत बहुत खराब हुई थी लेकिन उसके बाद में देखे तो बेहतरीन बल्लेबाजी कर रहे, फॉर्म में खिलाड़ी है करण। इन्होंने देवू के मैदान पर राष्ट्रवादी चषक में भी बहुत अच्छा प्रदर्शन किया था इसी सीजन में। और ये मंच अब देखिए बहुत सारे हमारे मेहमान जो है ये एक अच्छा टूर्नामेंट, बहुत अच्छा मुकाबला देख रहे हैं। प्रदीप कदम को आप देख रहे हैं फिलहाल आप इस वक्त। इंपॉर्टेंट मैच और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर फिलहाल प्रथमेश का पहला ओवर 8 रन 1 विकेट, सफल ओवर का खेल रहा है। प्रदीप नैनीत को मैं देख रहा हूँ फिलहाल। प्रदीप नैनीत डॉन, ये मैदान इनके लिए बहुत ही जबरदस्त है, लकी साबित हुआ है और 2 बार जब इनको मौका मिला तब 6 रन डिपेंड करने वाले गेंदबाज प्रदीप नैनीत। पहले ओवर का खेल और अब दूसरे ओवर में शफीक प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे। शफीक अपनी बॉलिंग पार पर तैयार है। स्ट्राइकर रन पर बल्लेबाज की बात करें तो फिलहाल तैयार है बल्लेबाज लेफ्ट हैंडर करण बड़बी is playing on 6, scored 9 for loss of 1 wicket. फुल टॉस गेंद ऑन साइड पर, गेंद को बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए बल्लेबाज, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। सुंदर फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा। 1 रन जरूर मिलेगा सिंगल के साथ। स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ करण के पास है काबिलियत है, करण के पास टैलेंट है, टैलेंट कूद कूद कर बराबर है और इस मुकाबले पे मैं एक बार फिर बिल्कुल एक बहुत बड़ा मौका, निरंतरता के साथ अच्छे बल्लेबाजी करें क्योंकि स्कोर देखिए लक्ष्य बहुत बड़ा है। स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर, 10 पर लॉस ऑफ 1 विकेट। शफीक अपने बॉलिंग मार्ग पर तैयार।
और मंच पर नामदेव बाबू ढाके पधार चुके हैं, आपका स्वागत। उसके साथ अगर देखें तो जयदीप जी खापरे टूर्नामेंट के आयोजन करता। तो मंच बहुत बड़ा है, मंच सजा हुआ है। स्कोर की बात कर तो 10 रन 1 विकेट के नुकसान पर। और अच्छी गेंद, बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए ओंकार, शफीक को मिली विकेट, बहुत बड़ी सफलता। अपनी टीम के लिए ब्रेक थ्रू दिलाते हुए दूसरा झटका गांव गावटान के उम्मीदों को लगता बा। शफीक जिनके पास अनुभव है, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। आदरणीय सन्माननीय रणजित थोरात साहेबांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं बॉन केजी स्पोर्ट क्लब त्याचबरोबर आमदार उमाताई खापरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे। संयोजन समितीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम। स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर। ये मंच आप देख सकते हैं बिल्कुल सजा हुआ है, बहुत बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर। भारतीय जनता पार्टी अध्यक्ष दक्षिण भारत आदरणीय सन्माननीय राजू पिल्ले सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाचा मॅच मैदानावरती सुरू आहे। 91 धावांचा पाठलाग आणि मान्यवरांच्या माहितीसाठी गावदेवी गावठाण आणि यशवंत बाबू पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघादरम्यान ही प्रतिष्ठेची लढत आहे। सामना मोठा होणार यात काही शंका नाहीये। गावदेवी गावठाणने यापूर्वी याच मैदानावरती अप्रतिम कामगिरी केली, चॅम्पियन संघ आहे, परंतु यावेळेला प्रतिष्ठा पणाला लागेल। और संघर्ष 3 तरह का होता है, एक जीने के लिए होता है, दूसरा पहचान बनाने के लिए होता है, और तीसरा अगर आपकी पहचान बनी है उसको बरकरार रखने के लिए होता है। प्रमुख गेंदबाज के तौर पर शफीक आगे खेलने की कोशिश बिल्कुल की। इस वक्त अगर गेंद देखे तो गेंद बल्ले के ऊपर अच्छे तरह से नहीं है, गली क्षेत्र में जाते भी और बिल्कुल बाहरी किनारा लगा था। स्कोर की बात करते रन संख्या 10 रन 2 विकेट के नुकसान पर। 38 गेंदों में 80 रनों की जरूरत है। मान्यवरांच्या माहितीसाठी या ठिकाणी जो सामना यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन प्रथम बॅटिंग केले आणि त्यांनी 90 धावा उभारल्यात। 91 धावांचा आव्हान गावदेवी गावठाण निमंत्रित संघ आहे आणि आज व्यावसायिक संघांचा व्यावसायिक खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी तमाम प्रेक्षकांना। मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत। व्यासपीठावरती आपण पाहू शकता आता व्यासपीठ वजनदार झालंय, कारण या व्यासपीठावरती भाजपा मध्य प्रदेश चिटणीस आदरणीय अमित गोरके साहेबांचं आगमन झालंय। त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी सदाशिव खाडे, सरचिटणीस राजू दुर्गे, अध्यक्ष दक्षिण भारत आघाडी राजेश पिल्ले, त्याचबरोबर नामदेवजी डाके साहेबांचं देखील शुभ आगमन झाले। हॅलो हॅलो माईक चेक। या ठिकाणी आपण पाहू शकता, यहाँ आप देख रहे हैं खास करके
टू विकेट। यहाँ कर देखे तो एक बेहतरीन मुकाबला, मंच बिल्कुल सजा हुआ है, शानदार तरीके से यह खेल बिल्कुल आगे बढ़ता हुआ और 91 का टारगेट, लक्ष्य बहुत बड़ा है। इस वक्त अगर देखे तो काफी संख्या में दर्शक और ये मंच देखिए बिल्कुल अब सजा हुआ। गेंदबाजी करने गेंदबाज प्रथमेश ऑन साइड पर बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर, एक रन लेने का अवसर और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। हमारे कॉम्बॉस में स्वीट वॉइस ऑफ ट्रेंड्स क्रिकेट चंद्रकांत शेट्टी भी जुड़ चुके हैं। चंद्रकांत जी आपका भी स्वागत। और बीच मैदान पर जो लक्ष्य बहुत बड़ा है, टोटल बहुत बड़ा है, तो बैटल भी बहुत बड़ा हो जाएगा क्योंकि डिपेंडिंग चैंपियन टीम बीच मैदान पर है। गाउदेवी गाउठान ऑनसाइड पर गेंद को खेलना चाहते थे, मिस चांस हो गए, फाइनल पर खिलाड़ी तैनात लिया, कैच आउट, इंपॉर्टेंट विकेट। बल्लेबाज सूरज बैक टू द पैवेलियन, गॉन। त्या गोलंदाजीचं उत्तर शोधावं लागेल, नाहीतर एक वर्ष वाट पाहावी लागेल पुन्हा एकदा या आमदार चषकाची आणि संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीची आणि बॉन्ड केजीच्या स्पर्धेची। बिल्कुल सही कहा, बैकफुट पर चले गए, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया गली क्षेत्र में। स्कोरबोर्ड को चलाने की कोशिश बीच मैदान पर हो रही है, प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर है, लेकिन समय 8 ओवर का मैच है तो रिकवरी करने के लिए समय है। इस तरह का माहौल हर बार होता है। 22 रन 3 विकेट के नुकसान पर और बढ़िया गेंदबाजी रही है प्रथमेश गोस्वामी द्वारा। अभी तक 11 गेंदों में 12 रन और 2 विकेट, नबी धुली गेंदबाजी की है। इससे पहले जो महेश ने काम किया था उसी तरह की गेंदबाजी आज देखिए प्रथमेश ने की है। तीसरा ओवर 22 रन 3 विकेट के नुकसान पर गावदेवी गावठान, 91 का टारगेट, 91 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बदला दिगरा का मैदान फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त, और बल्लेबाज स्ट्राइक रन पर करण बड़वी जिन्होंने 8 गेंदों में 16 रन बनाए हैं। एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं। काबिलियत इस बंदे के अंदर है, निरंतरता है, बहुत बढ़िया बल्लेबाज इससे पहले भी किए इन्होंने। गेंद को ड्राइव किया स्ट्राइक कवर क्षेत्र में, खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री लाइन पर तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। ओपन मिडल स्टंप पर गेंद थी, फ्रंट पर अच्छा स्ट्रोक हुआ बल्लेबाज करण बड़वी का। आखिरी गेंद पर सिंगल, करण बड़वी रखेंगे अपने पास स्ट्राइक, जो 17 पर खेल रहे हैं। 3 ओवर का खेल, 23 रन 3 विकेट के नुकसान पर। चंद्रकांत जी, यहाँ बिल्कुल प्रेशर तो बना हुआ है बल्लेबाजों के ऊपर, लेकिन ये 6 ओवर का मैच नहीं, ये 8 ओवर का मैच है। तर थोडासा दबाव तर आहे आणि जी अपेक्षित सुरुवात होती, कारण ज्यावेळेला तुम्हाला 91 धावांचा पाठलाग करायचा आहे, 3 ओव्हरमध्ये अपेक्षित होतं 30 35 40 रन तरी व्हाव्यात, परंतु त्या नाही झाल्यात। परंतु 5 ओव्हरमध्ये 68 धावांचा पल्ला अजूनही गाठायचा आहे आणि ती गाठण्याची क्षमता मी तर म्हणेल अजूनही सिद्धेश वास्कर ज्या पद्धतीने ते अंगमात फॉर्मात आहेत, करण मडवी जे या मैदानातील त्यांना अनुभव आहे, आज अर्धशतकही त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे ते करू शकतात। परंतु दुसऱ्या बाजूला प्रदीप नायनी आणि यशवंतदादांनी आज जो संघ बांधलेला आहे तो चांगला आहे, त्यामुळे अपेक्षा करूया जरी पहिल्या 3 ओव्हरमध्ये ही मॅच झुकली जरी राहील शिरूरच्या बाजूने उरणकर कमबॅक करतील, कारण ही स्पर्धा अशी आहे इकडे आपल्याला चुरस पाहायला मिळते। दुनिया रोशनी में यह मुकाबला आप देख रहे हैं, और बिल्कुल सही कहा, इस वक्त दोनों टीमें बहुत अच्छी संतुलित टीमें हैं। कोई सुपरस्टार इनके पास नहीं है, लेकिन टैलेंटेड खिलाड़ी बीच मैदान पर। शफी की गेंद,
गेंद को कट करना चाहते थे, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, विकेट कीपर अपील कर रहे हैं, शफीक अपनी बॉलिंग मार्क की तरफ जा रहे हैं। सुंदर गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, उछाल था, एक्शन रिप्ले देखे, शफीक के पास वो अनुभव है, छोटे रन के साथ गेंदबाजी करते हैं लेकिन रफ्तार बहुत अच्छी है। देखिए किस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, राउंड विकेट, टप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता, कट करना चाहते थे, ज्यादा करीब गेंद थी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा शफीक द्वारा। इस गेंद को ऑफ साइड पर खेलते हुए खिलाड़ी गली की क्षेत्र पर तैनात है, एक रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर बिल्कुल आप देखें, चौथे ओवर में 24 रन 3 विकेट के नुकसान पर 24 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। शफीक का ये ओवर अभी तक अगर देखें तो बहुत अच्छा साबित हो रहा है, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक खास करके शफीक की तरफ से। महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी बघतो आहे, संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 पिंपरी चिंचवडचा वर्ल्ड कप। आणि या स्पर्धेत प्रत्येकाला खेळायचं असतं, ती इच्छा प्रत्येकाने या ठिकाणी, प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी बोलून दाखवले। शफीक अपनी बॉलिंग मार्फत तैयार, ऑफ टाइम के बाहर एक बार फिर कट करना चाहते थे, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन बीच मैदान पर शफीक द्वारा। अब फिलहाल वो आग उगल रहे हैं, लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन शफीक कर रहे हैं मैदान के अंदर। 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्ची गेले। पहा त्यांचा टप्पा, लाईन अँड लेंथ अगदी प्रॉपर ठेवतात, जरी बॅटर चांगले असतील परंतु त्यांच्याकडे उत्तर नाहीये या टप्प्याचं। पहा पुन्हा लेंथवरचा बॉल, वाईड यॉर्कर करण्याचा, म्हणजे वाईड लाईन पकडून करण्याचा प्रयत्न होता परंतु लेंथवरचाच होता आणि बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात अगदी यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय। चांगली गोलंदाजी। चंद्रकांत जी आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी हो रही है, बढ़िया लाइन के साथ, अच्छी दिशा के साथ गेंदबाजी करते हुए खास करके गेंदबाज शफीक। रिक्वायर्ड डेट ऊपर जा रहा है क्योंकि बहुत सारी बिंदी गेंदें आ रही है, 27 गेंदों में 67 रनों की जरूरत है, 14.89 के औसत से आपको रन बनाने हैं और जितनी बिंदी गेंद आएगी उतना प्रेशर बल्लेबाजों के ऊपर जाएगा। रन चाहिए, रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है बल्लेबाजों को। सिद्धेश के पास प्रगल्भता है, सिद्धेश के पास वो ताकत है, सिद्धेश के पास वो फॉर्म बहुत अच्छा है, लेकिन सामने से क्वालिटी गेंदबाजी भी हो रही है। अपनी बॉलिंग मार्क पर तैयार, भक्ति शक्ति एंड से गेंदबाजी करते हुए शफीक, और सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, टिप ऑफ टाइम के बाहर, एक बार फिर बल्लेबाज बीट होते हुए, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है। एक्सीलेंट बॉलिंग, ये शफीक है आपके स्क्रीन पर, आउट ऑफ द स्टंप। देखिए किस तरह से गेंदबाजी करे, बल्लेबाज बिल्कुल चौथे स्टंप की तरफ खड़े हैं और गेंद ऑफ स्टंप के बाद टेलीग्राम मिल गया था, जब गेंद डिलीवर होने से पहले ऑफ स्टंप के बाहर आ रहे हैं, तो ज्यादा हो गया, थोड़ा ज्यादा हो गया काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और अब वाइड बॉल का इशारा। स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 25 रन 3 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर है और पहले 4 ओवर का जो पड़ाव रहा है, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन आज इस मुकाबले में यशवंत भाऊ पाजांगे स्पोर्ट फाउंडेशन द्वारा। काबिलियत वाले खिलाड़ी हैं आज खास करके गावदेवी गावटन के पास, लेकिन फिलहाल अभी जो प्लान था, खास करके पहले मैच में जो बल्लेबाजी करण मडवी की थी वो अलग लेवल की थी, बहुत बढ़िया बल्लेबाजी की, बड़े स्ट्रोक खेलते रहे, लेकिन इस मैच में खामोश रखने की कोशिश कर, लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच, बल्लेबाज सिद्धेश बैक टू द पैवेलियन जा रहे हैं और ये बड़ा झटका है। सिद्धेश इनफॉर्म खिलाड़ी बैक टू द पैवेलियन, 25 रन 4 विकेट के नुकसान पर, और इस मैच में लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन शफीक द्वारा। नक्कीच, म्हणजे जसं बॅटरने चांगली कामगिरी केली, स्वप्नील चांगले खेळले, अनिकेत चांगले खेळले, एक चांगले 91 धावांचं टार्गेट ठेवलं आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाज आहे ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे, मग प्रथमेश असतील आणि शफीक असतील, यांनी देखील
तर मैदानावरती अत्यंत महत्वाचा मॅच. धाबल करती धाबा आहेत 25 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजेश. ऑफ टप के बाहर गेंद, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. सुंदर फील्डिंग, रन बनाने का ज्यादा एक बार फिर अवसर नहीं दे रहे, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं. प्रेशर बनता हुआ बल्लेबाजों के ऊपर. तुषार मैदान के अंदर आए हैं, लेकिन निगाह रहेगी करण मडवी के ऊपर, क्योंकि 11 गेंदों में 8 रन बनाए हैं. बहुत अच्छी पारी वो अपनी टीम के लिए खेल रहे हैं. अभी 19 पर खेलते हुए अब जाकर देखें तो रिक्वायरमेंट रेट 16.96 का है. वो एक बार फिर ज्यादा ऊपर जा रहा है, वो थोड़ी परेशानी है. उसको थोड़ा कंट्रोल करके आप थोड़ा 12 के आसपास या 10 के आसपास लेके आएंगे तो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा. पहले 4 ओवर का पड़ाव बहुत अच्छा रहा है यशवंत भाऊ पासंगे स्पोर्ट फाउंडेशन टीम के लिए. दूसरी इनिंग इस वक्त आप देख रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर राजेश. ऑनसेट पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल था. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं. मजा आ रहा है जिस तरह से राजेश पवार गेंदबाजी कर रहे हैं. पहले मैच में देखिए तो चंद्रकांत जी इनका बोलबाला रहा है. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी करताना त्यांची ॲक्शन हा त्यांचा ॲडव्हान्टेज आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने एका मोठ्या स्पर्धेत मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जो दबाव गोलंदाजाने सुरुवातीचा जो बनवला होता त्याला आणखी पुढे घेऊन जाण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. विजयाच्या दिशेने आता मार्गक्रमण देखील होऊ लागले. ओ सुंदर, बहुत अच्छी गेंद थी. फुल लेन गेंदबाजी कर रहे बल्लेबाज, कुछ फैंसी स्ट्रोक खेलने की कोशिश करते हुए करण मडवी प्रेशर में एक बार फिर दिखाई दे रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजेश पवार, बढ़िया गेंदबाज, अभ्यास के साथ गेंदबाजी. करण मडवी की जो पहली पारी है, खास करके पहला मैच इन्होंने खेला था तब इन्होंने कहां बल्लेबाजी की है, वो देखते हुए आज अच्छी गेंदबाजी, एक प्लान, एक रणनीति दिखाई दे रही है आज गेंदबाजों द्वारा. स्कोर 27, 4 विकेट के नुकसान पर आउट ऑफ द स्तंभ. शानदार गेंदबाजी राजेश पवार द्वारा. काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, संजय बालेराव वाइड बॉल का इशारा कर रहे हैं. आंखों से दूर रखने की कोशिश हो रही है. पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है और एक्स्ट्रा कवर और पॉइंट के बीच बहुत बड़ा फासला है. स्कोर की बात करें तो 28, 4 विकेट के नुकसान पर गावदेवी गावटा. रनों की भूख को बढ़ाने की जरूरत है, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और समय भी बहुत कुछ मांग रहा है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजेश. इस ओवर की अगली गेंद, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे. ऑनसेट पर फुल स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी. मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल जरूर किया है और इसी सिंगल के साथ स्कोर 29 रन 4 विकेट के नुकसान पर. तुषार 1 पर, करण मडवी 20. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, बल्लेबाजों के लिए थोड़ा सा लिफ्ट करा दो. अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है आज करण मडवी को, अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है तुषार को, क्योंकि ये 5वां ओवर है. 20 गेंदों में 62 रनों की जरूरत. बल्लेबाजों के लिए दिल्ली बहुत दूर. क्लीन बोल्ड, अक्रॉस खेलने की कोशिश, बहुत बड़ी मछली जाल में फंसी है, चारों खाने चित करते हुए और फिलहाल ये 5वां विकेट गॉन.
या ठिकाणी सिद्ध करतात आणि खूप चांगली कामगिरी देखील केलेली आहे. नक्कीच हा यशवंत भाऊ पतंगे यांचा संघ जर पाहिलं तर तालुका ह्या गटासाठी पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे. हा व्यावसायिक गटाचा देखील मध्ये त्यांनी संघ उतरवला आहे आणि पहिल्याच प्रयत्नात दर्जेदार कामगिरी त्यांची आतापर्यंत तरी राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय करण मडवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. लक्ष मोठं झालंय परंतु प्रयत्न करावे लागतील आणि खऱ्या अर्थाने मॉन क्रेजीचं आम्ही कौतुक करू. त्याचबरोबर उमाताई खापरे यांचं आम्ही कौतुक करू कारण एवढं मोठं IPL चालू असताना देखील एवढं दर्जेदार आयोजन आणि एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात आयोजन करणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु इकडे नुसतं आयोजन केलं नाहीये, सक्सेसफुली आयोजन पाहायला मिळत आहे. 18 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता मॅच जिंकणं करता अत्यंत महत्वाचा मॅच आपण या ठिकाणी पाहतो आहे. फिलहाल अगर देखें तो 18 गेंदों में जीतने के लिए 62 रनों की जरूरत. 29 से 6 विकेट के नुकसान पर ऑन साइड पर पिकअप पुल पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल. गेंद बिल्कुल बॉडी की तरफ जा रही है. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत सिक्सर जरूरत है. शानदार स्ट्रोक बल्लेबाज करण मडवी का. लक्ष्यापासून थोडेसे दूर गेलेत परंतु अशा प्रकारचे फटके मारल्यानंतर मॅचमध्ये येऊ शकतात. पाहूया काय या ठिकाणी होईल. नक्कीच या ठिकाणी तुषारदादा इंगे सर यांचं देखील आगमन होत आहे. स्वराज चषकाचं काय जबरदस्त आयोजन त्यांच्याही माध्यमातून केलं होतं कारण मॅन ऑफ द सिरीजला दुबई सिंगापूर टूर होती त्यामुळे तेही सगळ्यांच्या लक्षात राहिलं होतं. त्यांचंही आगमन होते. हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खूप सुंदर स्पर्धा हिरबळीवर होती. टर्फ विकेट होती. छान पद्धतीने चेंडू बाउन्स होत होता आणि 2 दिवस आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली होती. एक शानदार अशी स्पर्धा. मैदानावरती जाऊया. मैदानावरती आपण बघितलं तर प्रदीप नैनेचं स्वागत षटकाराने झाले. या प्रदीप नैनेची खासियत आहे एकाच मॅच म्हणजे एकाच दिवशी त्यानं 6 धाबा 2दा डिपेंड केल्या होत्या 2 मॅचमध्ये वेगवेगळ्या. परंतु तो जेव्हा मैदानात येतो आणि आता यानंतर बघितलं तर चांगली कामगिरी त्याने केली. परंतु हा या षटकाचा पहिला चेंडू आहे. त्या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त आक्रमण चढवलंय. करण मडवी 26 रन संख्या 35 से 6 विकेट के नुकसान पर. फुल टॉस गेंद पर बिल्कुल एक बार फिर प्रहार. गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर. क्या बात है. सामने घना अंधेरा है लेकिन दिया जरा ना कहा मना है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. सिक्सर. क्या बात आहे. क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही आणि लगातारचा दुसरा षटकार. मागील मॅच मध्ये हाफ सेंचुरी केली होती या खेळाडूने. लहान वयातच संपूर्ण महाराष्ट्रभर करण मडवी या उरण तालुक्यातील गावठाण नावाच्या छोट्याशा गावातील खेळाडूच्या नावाची चर्चा पाहायला मिळते. आज पुण्याच्या निगडीमध्ये आलाय आणि करण मडवी यांची बॅट संघ अडचणीत असताना आता बोलायला लागली आहे. सबसे बड़ी बात है इस वक्त विपरीत स्थिति में बल्लेबाजी कर रहे हैं. दबाव एक बार फिर बल्लेबाजों के ऊपर. पहले 2 गेंदों पर 2 सिक्सर. पहले लेन गेंद के ऊपर प्रहार किया और उसके बाद में अगर देखें जो फुल टॉस गेंद थी फुल टॉस गेंद पर प्रहार. अब जाकर 16 गेंदों का खेल 50 रनों की जरूरत. ये बहुत अच्छी गेंद. बल्ला दिखा रहे हैं. बल्ला दिखा रहे. डॉन ने जोरदार अपील की है. मांग रहे हैं बिल्कुल मांग रहे हैं. अब देखते क्या होता है. अंपायर ने नॉट आउट कहा. अंपायर ने बिल्कुल नॉट आउट कहा है. कोई नुकसान तो नहीं है. शानदार बैटल बिल्कुल है. पहले 2 गेंदों पर 2 सिक्सर और उसके बाद में यहां बहुत अच्छी गेंद. एक्शन रिप्ले. यहां देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. 7.45 के औसत से रन बन रहे. आपको 20 के औसत से रन बनाने हैं. साझेदारी 3 गेंदों में 12 रन और ये प्रदीप नैनी की गेंद बहुत बढ़िया. सफल हुए थे बल्लेबाज. बहुत अच्छी गेंद थी लेकिन टप्पा खाने के बाद वो ऑफ स्टंप के बाहर जा रही थी. अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर. 41 विकेट के नुकसान पर. इस बार बढ़िया गेंदबाजी आउट ऑफ द स्टंप. गेंद को खेल दिया स्ट्राइक कवर क्षेत्र में. खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए एक बार फिर मन बना लिया था लेकिन 1 ही रन मिलेगा. सुंदर फील्डिंग स्ट्राइक कवर पर होती भी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता. 14 गेंदों में 49 रनों की जरूरत है. जैसे एक सिंगल और बिंदी गेंद आएगी तो बिल्कुल स्कोर बोर्ड की बात करिए आस्किंग रन रेट की बात करें तो और ऊपर जाना छलांग लगाने वाला है. आपको बड़े स्ट्रोक चाहिए. पहली 2 गेंदों पर 2 सिक्सर और उसके बाद में बिंदी गेंद और उसके बाद में सिंगल आया. तो अब जिम्मेदारी साइज मात्रे की जो ऑलराउंडर खिलाड़ी है बहुत फेमस खिलाड़ी है लेकिन फिलहाल यहां दबाव बना हुआ है. इस दबाव की स्थिति में हीरो बनने का मौका प्रदीप नैनी के पास भी है और साइज मात्रे. स्कोर 42 से 6 विकेट के नुकसान पर. 6वां ओवर प्रगति पर. प्लान स्ट्रिप गली पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद. लॉन्ग अप का खिलाड़ी अब बिल्कुल मिड ऑफ क्षेत्र में आता हुआ. लॉन्ग ऑन का खिलाड़ी चला गया बॉडी लाइन की तरफ. मिड विकेट है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार प्रदीप नैनी. अच्छी गेंद थी. सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया ऑन साइड पर. लॉन्ग ऑन क्षेत्र में बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए पलट गए. 2 रन मुकम्मल. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा. या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोर बोर्ड को भाई चलाते रहिए
तब जाकर बात बनेगी। अगर वो बिंदी गेंद आएगी ना तो वो बिल्कुल कांटे की तरह चुभने वाली है। स्कोर की बात करें तो 44 6 विकेट के नुकसान पर ये अच्छा ओवर है। 5 गेंदों में 15 रन आए हैं। पिछले 2-3 ओवर में रन नहीं आ रहे थे। प्रदीप तैयार, ऑनसेट पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, पैरों की तरफ गेंद थी, गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जाते भी कवर करने के लिए खिलाड़ी आए, बहुत बढ़िया तरीके से गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, 6 गेंदों में 17 रन आए हैं। ये अच्छा ओवर बिल्कुल आप देख रहे हैं तो गावटान के लिए 46 6 विकेट के नुकसान पर है। समीकरण आपके एक बार फिर स्क्रीन पर रहेगा। आने वाली 12 गेंदें शेष और 12 गेंदों में 45 रनों की जरूरत है। मैदान के अंदर बिल्कुल अगर देखो तो चैलेंज रहेगा बल्लेबाजों के लिए। चंद्रराव फलके स्टँड आपण बघतोय, खेळाडू कक्ष या ठिकाणी आहे आणि ज्यांचं सौजन्य आहे ते आता या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल होतील। मी त्यांना विनंती करेन, राजेश किसनराव फलके साहेब आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आस्थस्त व्हायचं आहे। आपलं सहर्ष स्वागत। बॉन केजी स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचे शिल्पकार आणि निश्चितच आदरणीय आमदार उमाताई खापरे यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। व्यासपीठावरती आपण दिग्गज मान्यवरांना पाहतो आहे। ओके तो 12 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। मी विनंती करेन राजेश किसनराव फडके साहेबांना प्लीज आपण व्यासपीठावरती आस्थस्त व्हा। या स्पर्धेच्या निमित्तानं सुप्रसिद्ध मॉडेल अश्र्या रशीद उपस्थित आहेत। स्ट्रोक बहुत खूबसूरत है, टाइमिंग बेहतरीन, गेंद जाती भी लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए आला बल्लेबाजी रही है बल्लेबाज करण मडवी द्वारा। लेकिन देखिए समीकरण यहां अगर देखें तो समीकरण जिस तरह से है, जिस तरह से मुकाबला आगे बढ़ रहा है, आपके पास 11 गेंदें शेष, जीतने के लिए लक्ष्य 91 का, और अब जाकर ये मैच जीतने के लिए चाहिए और 43 रनों की जरूरत। इस गेंद को वो खेलने की कोई कोशिश नहीं है, वाइड बॉल का इशारा। मंचावरती आपण निश्चितच दिग्गज मान्यवर आणि सेलिब्रिटी देखील पाहतो आहे। अगदी थोड्याच वेळात चंद्रकांत शेट्टी देखील जॉईन होणार आहेत आणि मान्यवरांच्या बाबतीत आणखी इतंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतील। फिलहाल ये गेंद बहुत महत्वपूर्ण, राजेश पवार गेंदबाजी कर रहे हैं। रिक्वायरमेंट 22.91 का है। इसका मतलब प्रेशर बल्लेबाजों के ऊपर और मोमेंटम गेंदबाजों की तरफ है। स्कोर की बात करें तो 49 पर 6। आखिरी विकेट निमेश का था, आज जल्दी आउट हुए, आउट पर डक। प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के राजेश, स्ट्राइकर पर करण मडवी जिन्होंने इस प्रतियोगिता में अर्धशतक जड़ दिया है, अभी 35 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद हवा में उछाला, मिड विकेट पर बॉडी रन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं और करण मडवी का बेशकीमती विकेट, प्राइसलेस विकेट मिला है। इंपॉर्टेंट विकेट है, आउट।
रत्ना जी, कल आपने एक बार फिर देखा था जीवित म्हात्रे बल्लेबाजी कर रहे थे, विश्वजीत ठाकुर बल्लेबाजी कर रहे थे, ललित चौधरी ने बहुत अच्छी गेंदबाजी की और वो पहला अपसेट था, बहुत महत्वपूर्ण। खास करके इस प्रतियोगिता की बात करें तो बहुत ही बेहतरीन खेल हो रहा है। और आपके स्क्रीन पर आप देख रहे हैं ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा संपन्न होते आहे। महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार उमाताई बखापरे आपल्याला या बला स्क्रीनवरती पाहायला मिळतात। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या मॅच मध्ये मोमेंटम निश्चितच आपण पाहू शकता। आज प्रदीप मेहनतनं पूर्ण अभ्यास केला या संपूर्ण मॅच मध्ये खेळाडूंचा आणि खूप चांगली गोलंदाजी यशवंत बाबू पाचांगे स्पोर्ट फाउंडेशन अप्रतिम कामगिरी करत असताना फिलहाल 49.7 राजेश पवार गेंदबाजी कर रहे, 4 पर खेल रहे हैं। करण मडवी का विकेट बहुत महत्वपूर्ण था जिन्होंने 35 रन बनाए। अब पूरी तरह से प्रेशर बल्लेबाजों के ऊपर, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग पार पर तैयार। राजेश पवार ओ बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, फिलहाल बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट के पर गेंद चली गई बॉलिंग की तरफ, 4 रनों के लिए भाग्य का साथ मिला। कल एक अपसेट हुआ था चंद्रकांत जी, एक बहुत बड़ी टीम और बड़े बड़े सितारे थे इस मंच पर और उसके बावजूद बढ़िया प्रदर्शन रहा स्वराज्य 11 का। यंग खिलाड़ियों का जलवा इस सीजन में बहुत बार आपने देखा है। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी की कहानी उस तरह से चली। राजेश पवार शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, बल्लेबाज अभी फिलहाल अगर देखें तो कुछ भी नहीं कर पा रहे हैं और ज्यादा आजादी नहीं दे रहे गेंदबाज। रिकवार एंडेड एक बार फिर छलांग लगाता हुआ 25.33 के औसत से आपको रन बनाने हैं। आखिरी विकेट करण बड़बी का 20 गेंदों में 35 गेंदबाजी करने के गेंदबाज राजेश पवार सामना करेंगे सोहेल जो ऑलराउंडर खिलाड़ी हैं। 53 रन 7 विकेट के नुकसान पर। पैरू की तरफ गेंद थी, जोरदार अपील, चाहे जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, अब खराब काम करते हैं तो उंगली खड़ी हो जाती है। फिलहाल यहां बल्लेबाज बैकलू पे आउट गॉन। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, पैरू की तरफ गेंद बहुत बढ़िया तरीके से और अभी तक राजेश पवार ने 4 विकेट चटकाए हैं। इनके पास वो निरंतरता है। पिछले मैच में देखिए सदी भी गेंदबाजी की थी। ये एक्शन रिप्ले देखिए, क्रॉस खेलने की कोशिश, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बीट हुए और उसके बाद में गेंद बिल्कुल पैर पर लगी है, बल्ले के ऊपर नहीं आई। बहुत बढ़िया, बहुत ही अच्छी गेंदबाजी राजेश पवार द्वारा। 10 गेंदों में 7 रन और 4 विकेट, क्या कमाल की गेंदबाजी की है। 53 रन 8 विकेट के नुकसान पर। और फिलहाल अब प्रेशर बनता बल्लेबाजों के ऊपर क्योंकि ये 7वां ओवर है। 91 का टारगेट, 91 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बहुत सारे मेहमान हमारे साथ आज जुड़े हुए हैं। अर्शिया राशिद जो फेमस मॉडल, मनीष मल्होत्रा लैक्मी फैशन शो, उसके साथ अगर देखें तो पीएनजी। ओ क्या कमाल की गेंदबाजी, अनप्लेबल साबित होते हुए गेंदबाज राजेश पवार। वाह भाई वाह, जहां होती है चाह वहां मिलती है राह। इस मुकाबले में कमाल किया गेंदबाज राजेश पवार ने। 11 गेंदों में 7 रन और 4 विकेट, 53 रन 8 विकेट के नुकसान पर। गांव देवी गाउटन की जो गाड़ी है वो बिल्कुल इस वक्त पूरी तरह से लड़खड़ाती हुई, पूरी तरह से पारी लड़खड़ाती हुई। ये बहुत महत्वपूर्ण विकेट था बल्लेबाज करण मडवी का। देखिए काफी ऑफ टर्म के बाहर वाली गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते हैं, मजबूर हुए, दबाव का शिकार बने हैं। और राजेश पवार जिनके बॉलिंग एनालिसिस की बात करते तो ओवर 7 रन और 4 विकेट, जबरदस्त गेंदबाजी की है, कमर तोड़ गेंदबाजी की है। अर्शिया रशीद एक बार फिर आप स्क्रीन पर देख सकते हैं, जो फेमस मॉडल हैं। एज ए चाइल्ड एक्टर इन्होंने जोधा अकबर में काम किया था। एनसीसी का के लिए खास करके जब 26 जनवरी एक परेड होती है खास करके आर्मी रिटर्न राजपथ में, वहां भी एक बार फिर उनको मौका मिला था। आर्मी इंटरव्यू क्लियर, उसके बाद में स्केटिंग में इनका बहुत बड़ा बोलबाला रहा है। और सबसे बड़ी बात पीएनजी नायिका रितु कुमार, ये जो ब्रांड है उसमें आप देख सकते हैं इनको। मनीष मल्होत्रा एक फेमस बिल्कुल फैशन डिजाइनर। अर्शिया रशीद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद अगर देखें तो नीचे रही है, वाइड यॉर्कर।
53 रन 8 विकेट के नुकसान पर। राजेश बहुत बढ़िया गेंदबाजी, अब अभी आए हैं गेंदबाजी करने के लिए। सोहेल का विकेट बहुत महत्वपूर्ण था। बैकवर्ड जगह आंसर पर खेलना चाहते हैं, डीप मिड विकेट पर बहुत खूबसूरती के साथ गेंद को पुल किया, पुल पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल, शानदार छक्का, सिक्सर। स्लॉक स्वीप अब अगेन, खिलाड़ी बॉडी पर तैनात है लेकिन उनसे दूर है। अब फिलहाल देखें तो इस मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन रहा है, खास करके यशवंत बाबू पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन टीम का जीत की दहलीज पर है। और एक तरफ गाउदेवी गाउटान डिपेंडिंग चैंपियन टीम, प्रदीप कदम वही बता रहे थे कि प्रदीप कदम सर या डिपेंडिंग चैंपियन टीम, लेकिन बहुत सारे नए खिलाड़ी हैं। मयूर बागमरे जैसे खिलाड़ी जिन्होंने प्रभावित किया था, बहुत बेहतरीन प्रदर्शन किया था, लेकिन इस टीम में आज अगर देखें तो मयूर बागमारे नहीं है इस वक्त। अगर देखें तो बढ़िया खेल गेंदबाजों की तरफ से रहा, शानदार गेंदबाजी। अब 8वां ओवर निर्णायक ओवर, स्कोर 61, 8 विकेट के नुकसान पर 91 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए गांवदेवी गाउटान टीम को। और जीत के दहलीज पर आप देख रहे हैं इस वक्त यशवंत बाबू पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन। नेक्स्ट मैच की तैयारी हुई है, ऑन से पर अच्छा स्ट्रोक, फाइन क्षेत्र पर गेंद को खेल दिया, गेंद बॉडी की तरफ जाते भी 4 रनों के लिए चौका। एसके फाउंडेशन शिक्षा स्पोर्ट नेक्स्ट मैच के लिए तैयार है। टॉस बिल्कुल हुआ है और टॉस आप देख सकते हैं इस वक्त शिक्षा स्पोर्ट टीम ने जीता, पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है, रन बनाना चाहेंगे। एक गेंद और 26 रनों की जरूरत। सुंदर, बहुत बेहतरीन खेल मैदान के अंदर, शानदार तरीके से अच्छा प्रदर्शन यंग खिलाड़ी का, खास करके यशवंत बाबू पाचंगे इस वक्त बहुत खुश, बेहतरीन प्रदर्शन सारे खिलाड़ियों का। रिवर्स भी बहुत बेहतरीन तरीके से गेंद को खेलते हुए बॉडी रखे वहां 4 रनों के लिए चौका। और यह मुकाबला यशवंत बाबू पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन ने अपने नाम पर कर दिया। कांग्रेचुलेशन, वेल डन, लाजवाब प्रदर्शन रहा। दोबारा आप देख सकते हैं इस मंच पर खास करके तारीफ करनी होगी गेंदबाज राजेश पवार की, जिन्होंने बढ़िया गेंदबाजी की है। और यह मुकाबला जिसमें बिल्कुल जान डाली है, सबका खेल